आज आपण इथं जय हरी आध्यात्मिक आश्रमात आलात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल आज गुरुपौर्णिमेनिमित्त? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही इथं आलो दर्शनासाठी. बाबा जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठानचा भव्य गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठान नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य गुरुपौर्णिमा सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व नामचिंतन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बुधवार दिनांक जुलै 22 ते बुधवार दिनांक 29 जुलै 2026 या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान दररोज विविध हभप महाराजांच्या प्रवचन व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हभप ॲडव्होकेट गणेशभाऊ डहाळे, हभप बाळासाहेब भाऊ त्रिभुवन, हभप अमोलभाऊ गाडेकर, हभप पाराजीभाऊ नांगरे, हभप बाबासाहेब भाऊ वांढेकर, हभप बाबासाहेब भाऊ महाराज शेळके, हभप निलेशभाऊ महाराज बांडराव, हभप अनिलभाऊ पुंड महाराज, हभप बाबासाहेब भाऊ झिणे महाराज, हभप केकानभाऊ महाराज टेलर, हभप सौ आशाताई साखरे महाराज, हभप बाळूभाऊ जाधव महाराज, हभप दादासाहेब महाराज अवताडे, हभप वशिष्ठ महाराज तरटे गुरुजी, हभप अंकुशभाऊ पवार महाराज, हभप तेजरावभाऊ घुगे महाराज, हभप अशोकभाऊ दामले साहेब, हभप बाळूभाऊ पुंड महाराज व हभप बालाजीभाऊ नाईक महाराज आदींनी प्रवचन व हरिकीर्तन सेवा बजावली. बुधवार दिनांक जुलै 29 रोजी गुरुपौर्णिमा सोहळ्याची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली. सकाळी पावन गणपती ते जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठान अशी भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर महाद्वार उद्घाटन, ध्वजारोहण व पूजन, दीपप्रज्वलन, श्रीपाद बाबा पाद्यपूजन, गुरुपाद्यपूजन, संत प्रतिमा पूजन तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यास विविध हभप महाराज, संत, महंत, साधक परिवार व भाविक भक्त उपस्थित होते. दुपारी सद्गुरू हभप डॉक्टर अमरनाथ महाराज काटेकोर यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ, साधक परिवार, मृदुंगाचार्य व टाळकरी यांच्या सहभागाने भक्तिमय वातावरणात पार पडला. सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री सद्गुरू हभप कडुभाऊ काटे बाबा नेवासा यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि गुरु महात्म्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण गुरुपौर्णिमा सोहळ्यादरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, नामचिंतन, प्रवचन व हरिकीर्तनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून ज्ञानभक्ती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा गुरुपौर्णिमा सोहळा साधक परिवार, भाविक भक्त आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. आज आपण इथं जय हरी आध्यात्मिक आश्रमात आलात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल आज गुरुपौर्णिमेनिमित्त? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही इथं आलो दर्शनासाठी. बाबांचं दर्शन झालं, आशीर्वचन सुद्धा भेटला आम्हाला. गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून आम्हाला आशीर्वाद सुद्धा भेटलेला आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या गावाकडं म्हणजे नांदेडला जात आहोत. तुम्ही नांदेडवरून इथवरपर्यंत आज आलात इथं, तरी या कार्यक्रमाचे आयोजन कशा प्रकारे झालं होतं? या कार्यक्रमाचं आयोजन एक नंबर म्हणजे एकदम अतिसुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व काही सुंदर होतं, छान पद्धतीनं झालेलं आहे. अजून काय सांगता येईल आपल्याला? आज आपला अनुभव कसा होता इथं? सांगायचं का एकच आहे, जर जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी इथं निवासाला जय हरी आध्यात्मिक प्रतिष्ठानाला यावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावं. कारण क्षणभंगुर आहे भरवसा, क्षणभंगुर नाही देहाचा भरवसा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. त्यामुळं होईल तितकं लवकर या आध्यात्मिक प्रतिष्ठानाला यावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावं, एवढंच सांगायचं. जय हरी.